मी सिद्धराम लिंबाजी सलगर, मी धाराशिवचा आहे. माझं 2-4 महिन्यापासून चाललं होतं की माझं ऑपरेशन करायचं आहे. पण आमचे एक मित्र म्हणायचे की टावीच कर, केलं तर टावी कर, नाहीतर करू नको, कारण मला तुला ती वाचणार नाही. मग मला राहुल पाटील सर सापडले पुण्यात आल्यानंतर. त्यांना मी परवा भेटलो, म्हणजे मंगळवारी भेटलो, आणि त्यांनी मग बुधवारी सकाळी सांगितले की उद्या तुमचं ऑपरेशन करून टाकू. मग काल सकाळी त्यांनी माझं ऑपरेशन केलं. मला जाणवलं सुद्धा नाही कसं केलं, केव्हा केलं, काय केलं. मी आज ओके आहे, ठणठणीत. एवढं चांगल्या पद्धतीने ऑपरेशन केलं त्यांनी माझं ऑटोमॅटिक. नमस्कार, मी सक्षणा. मी अजून रुबीतच आहे. हे माझे वडील आहेत आणि मी गेली 2-3 महिने खरंच ॲज अ डॉक्टर मी फार स्ट्रेसमध्ये होते. मला ह्यांना पाहायचंय पुढचे 20 वर्ष, कारण मला खूप चांगलं काम करायचं. माझ्या वडिलांनी खूप कष्टातून इथपर्यंत आलेले आहेत. मला एवढी लिबर्टी दिलेली आहे, मी आज काम करते एवढं चांगलं माझ्या वडिलांच्या दिलेल्या लिबर्टीमुळे आणि विश्वासामुळे. सो मला असं सारखं वाटत होते की यांना मी जगातली बेस्ट ट्रीटमेंट द्यावी. मग मी सर्चमध्ये होते की कुठले डॉक्टर्स करावे, काय करावे. माझा फॅमिली फ्रेंड आणि माझा भाऊ डॉक्टर प्रतीक राठोड यांनी मला राहुल पाटील सरांचा रेफरन्स दिला आणि आम्ही राहुल पाटील सरांकडे जस्ट बिफोर 2 days बॅक, 2 दिवसापूर्वी आम्ही राहुल पाटील सरांकडे गेलो. त्यांच्याकडे आम्ही रिपोर्ट्स दाखवले आमचे सगळे जुने, आणि सरांनी मला म्हटले की जस्ट गिव्ह इट 1 day, मला 1 दिवस द्या, मी त्यांचे सगळे रिपोर्ट बघतो आणि बेस्ट आपण सांगूया. असं पण नको व्हायला की उगीच घ्यायचंय करायचंय त्यावेळी, असं नको. ते सुटेबल आहेत का ऑपरेशनसाठी, त्यांना ते सूट होणार आहे का वॉल्व, आपण सगळं चेक करूया. आणि असंही नाही की आपण इम्पोर्टेड असला तर फार भारी, इंडिया मेड आहे तर खराब, असं काही नसतं. त्या व्यक्तीच्या, त्या पेशंटला जे सुटेबल आहे, जे योग्य आहे आणि जे लॉंग टर्म चालणार आहे ते आपण करूया. मला त्यांचं जे समजावणं आहे, त्यांनी जे माझ्या वडिलांना काउन्सिलिंग केलं आणि जो विश्वास दिला, द वे ही एंटर इन द ओटी, मी त्यावेळेस इतकी रिलॅक्स झाली की डॉक्टर एवढे शुअर आहेत, म्हणजे 100% शुअर की मी आता ही मॅच वर्ल्ड कप काढणारच आहे. मी इतकी निवांत होते. अगोदर मला स्ट्रेस आला होता, पण जेव्हा सर ओटी मध्ये एंटर केले विथ फुल ऑफ हॅपीनेस आणि कॉन्फिडन्स, डॉक्टर अनमोल सोनावणे सर आणि राहुल पाटील सर, मला खूप चांगलं वाटलं. माझ्या वडिलांना त्यांनी बाहेर आल्यानंतर माझे वडील सक्षणा मी खूप चांगला आहे, म्हणजे मला वाटलं वाव, दिस इज अ मिरॅकल. म्हणजे 1-1.25 तासाच्या सर्जरीत माझे वडील ठणठणीत. खरंच मी म्हणेन की इट्स अ मिरॅकल ऑफ हेल्थ सायन्सेस, मेडिकल सायन्सेस, आणि दिस क्रेडिट गोज टू राहुल पाटील सर. खूप चांगली ट्रीटमेंट दिली. एक चांगल्या जिल्ह्यातनं येऊन एक महाराष्ट्राची नाळ असलेले डॉक्टर असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी माझ्या वडिलांना, आज बघताय तुम्ही, काल त्यांचं सकाळी 8 वाजता त्यांना घेतलं होतं, ते वापस आले 9:30 वाजता, आणि आज ते ठणठणीत खुर्चीत बसून आहेत आणि खूप चांगले आहेत. मी खूप हॅपी आहे. आणि खरंच जे आपण म्हणतो ना, रुग्णसेवा, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड, मला असं वाटलं. आणि खूप चांगलं सर, मी थँकफुल आहे तुमची. थँक्स अ लॉट. आणि आम्ही सगळेच खूप हॅपी आहेत. आणि माझं असं मत आहे, मी पांडुरंगाची खूप भक्त आहे. मला पांडुरंग पावला. पुंडलिकांनी आई वडिलांची सेवा केली, तिकडे पंढरीत गेले नाहीत. मला तो वारसा, मी म्हणेन की मी माझ्या वडिलांपाशी थांबले, मी सेवा नाही जास्त केली पण थांबले. मला पांडुरंग ईश्वर पावला. थँक्स टू सर अँड एंटायर हॉस्पिटल. थँक्स टू. नमस्कार, मी डॉक्टर राहुल पाटील. मॅडमनी आता जे सांगितलं, आपण पेशंटबद्दल बोलूया. त्यांची एक व्हॅल्व जन्मता बायकस्पीड आणि खूप सिव्हिअरली कॅल्सिफाईड, अशा व्हॅल्व्समध्ये ओपन हार्ट सर्जरी केलं तरी एक 4 to 6% रिस्क असते. आणि आपण टावी केली ज्याच्यामध्ये एक टाकाही पडत नाही आणि पेशंट बघताय आपण दुसऱ्या दिवशी घरी जायला रेडी आहे, तर अशा पेशंट्समध्येही 2% स्ट्रोकची रिस्क असते. आम्ही पूर्ण काळजी घेत वर्ल्डचा बेस्ट व्हॅल्व, काल प्रोसिजर तासाभरात संपली आहे आणि पेशंट आज ठणठणीत आहे. याला कारण आय थिंक सायन्सची वाढलेली टेक्नॉलॉजी, रुबी हॉलचा मोठा सहभाग, रुबी हॉल क्लिनिकचे अद्ययावत हार्डवेअर, टेक्नॉलॉजी, मशीन्स आणि टीम, या सर्वांच्या सहाय्याने हे शक्य झालं आहे. आणि मला खूप आनंद आहे की ते आज आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलासारखे बसले आहेत आमच्यासोबत. याच्यासारखी आनंदाची गोष्ट कुठलीच नसेल. धन्यवाद. थँक्यू.